शिंदेगड शिवसेना शहर अध्यक्ष, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा माजी नगराध्यक्ष लोकनेते सुरेश तात्या गंगापुत्र यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री नाथजी टॉवर येथे मित्र परिवारातर्फे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात विविध मान्यवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी हजेरी लावली। या निमित्त अक्षय नारळ यांनी युवा चित्रकार डॉक्टर सिद्धार्थ धरणे यांच्याकडून गंगापुत्र यांची कॅनव्हासवर आकर्षक पेंटिंग बनवून घेतली। ही अनमोल सरप्राईज भेट नारळ यांनी त्यांना भेट दिली। आपले स्वतःचेच पेंटिंग बघून गंगापुत्र भारावून गेले। या चित्राने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला। अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात गंगापुत्र यांच्या कार्याचे कौतुक केलं। कोरोना काळात शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी प्रथम स्वतः 10,000 रुपये निधी काढून व मित्रपरिवाराकडून यथाशक्ती निधी जमवून रुग्णांवर उपचार केले व अनेकांचे प्राण वाचवले, याचा उल्लेख अनेकांनी केला। त्यांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामविकासाला दिशा मिळाल्याचे सर्वांनी एकमुखाने मान्य केले। उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच येणाऱ्या नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी सर्व सूत्रे हातात घेऊन नगरीचा विकास करावा अशी सर्वानुमते त्यांना गळ घातली। यावेळी लक्ष्मीकांत तेटे, गिरीश जोशी, कैलास घुले, मनोज तेटे, प्रशांत गायधनी, आकुशेठ चांदवडकर, प्रशांत बागडे, योगेश दिघे, संजय कदम, रामा परदेसी, सागर उजे, शंकर गमे, गणेश कदम यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।